नमस्कार. मी महेंद्र हरिभाऊ सरोदे सर. फुरसुंगी आणि उरुदेवाची सार्वत्रिक निवडणूक 2025 यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या युतीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून आपल्या समक्ष उभा आहे. मी पूर्ण फुरसुंगी आणि उरुदेवाची मध्ये जे नगरसेवकासाठी उमेदवार उभे आहेत त्यामध्ये आता सध्या 1 नंबर प्रभागामध्ये 2 भारतीय जनता पार्टीचे, त्यानंतर 2 भारतीय जनता पार्टीचे, अनुक्रमे हे दोघांनाही कमळ चिन्ह आहे. त्यानंतर नगराध्यक्ष म्हणून मी स्वतः आहे. 1 ते 16 ह्यामध्ये आमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत आहे हे आम्हा सर्वांना मान्य आहे. परंतु जर आपल्या ह्या नगर परिषदेचा विकास पूर्ण करायचा असेल, राहिलेली कामं पूर्ण करायची असेल, तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी ह्यांची जी अतिशय शुद्ध मैत्री आहे, युती आहे, ह्या युतीमधून लढणाऱ्या सर्वच उमेदवारांना जर आपण नगरसेवक म्हणून नगर परिषदेमध्ये पाठवलं तर निश्चितपणे या फुरसुंगी आणि उरुळदेवाची नगर परिषदेमधील सर्व कामं, विकासाची कामं अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करता येईल. आणि म्हणून मी ह्याद्वारे माध्यमाद्वारे आपणा सर्व मतदारांना एक नम्रपणे आवाहन करत आहे की ज्या प्रभागामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी युतीचे अधिकृत उमेदवार आहेत, ज्या प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या असली तरी सुद्धा परंतु भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना हे उमेदवार आहेत, या सर्वांना तुम्ही चांगल्या मताने निवडून द्या. मी स्वतः नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. मलाही तुम्ही चांगल्या मताने प्रचंड बहुमताने विजय करून आम्हा सर्वांना आशीर्वाद द्या आणि ह्या युतीचे 32 नगरसेवक आणि 1 नगर अध्यक्ष म्हणून माझी निवड करा. निश्चितपणे ह्या कामी आपल्या पुरंदरचे जे दैवत आहेत, कार्यसम्राट आहेत, सन्माननीय विजयबापू शिवतारे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार आहेत संजय जगताप सर, त्याचप्रमाणे शिंदे गटाचे आमचे एकनाथभाई शिंदे जे सध्या नगर विकास मंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री आहेत, त्याचबरोबर केंद्रामधील सरकार असेल त्यामध्ये नरेंद्रभाई मोदी असेल, राज्य सरकारचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही फुरसुंगी आणि उरुळदेवाची नगर परिषदेचा विकास करणार आहोत. हे सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लाभणार आहे आणि त्यामुळे असं मला वाटत नाही की ह्या नगर परिषदेमध्ये कुठलंही काम अपूर्ण राहील. पाण्याचं ज्या पद्धतीनं वितरण या ठिकाणी बापूंच्या MGPच्या लाईनीमधून झालेलं आहे, काही वाड्या वस्तींवरती पाणी पोहोचलेलं नाही, ते पाणी पोहोचवण्यासाठी सध्या 108 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकलेले आहेत. रस्त्यासाठी सुद्धा त्यांनी सध्या पैसे टाकलेले आहेत. फुरसुंगीमध्ये जो आठवडी बाजार भरतो त्या बाजाराचा विकास करण्यासाठी 5 कोटी रुपये टाकलेले आहेत. क्रीडा संकुलसाठी त्या ठिकाणी 1 कोटी रुपये टाकलेले आहेत. निधी भरपूर त्या ठिकाणी आणण्याची क्षमता ही आमचे विजयबापू शिवतारे, त्याचबरोबर आपले राज्य सरकारमध्ये असलेले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यामध्ये आहे. आणि गरज पडली तर आपल्याला केंद्राचा निधी सुद्धा आपल्या सर्वांचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी या ठिकाणी देणार आहेत. आणि म्हणून मतदारांना मी आपल्या ह्या माध्यमातर्फत एक आश्वासन देऊ शकतो की उद्याच्या काळामध्ये, भविष्य काळामध्ये पुणे महानगरपालिका सारखीच एक नवी महानगरपालिका जर करायची असेल तर आपण या सर्व नेत्यांच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे, त्यांना पाठबळ देणं गरजेचं आहे, त्यांचा हात बळकट करणं अतिशय गरजेचं आहे. जसं आपण दिल्लीला नवी दिल्ली म्हणून त्या ठिकाणी नवीन शहर बसवलं गेलेलं आहे, मुंबईमध्ये सुद्धा नवी मुंबई म्हणून शहर बसवलं गेलेलं आहे, तसंच पुण्यामध्ये सुद्धा फुरसुंगी, उरुळी आणि फुरसुंगीचा पूर्व भाग आणि त्याचबरोबर पुरंदरचा सासवडपर्यंतचा काही भाग अशा पद्धतीचं सर्व क्षेत्र एकत्र करून नवीन पुणे महानगरपालिका अशा पद्धतीचं होऊ शकतं. आणि म्हणून स्वप्नातील ही महानगरपालिका जर सत्यात आणायची असेल तर आम्हा सर्व शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या युतीच्या उमेदवारांना भरघोस मताने विजयी करा आणि त्या ठिकाणी निश्चितपणे विकासाची नांदी आपल्या घरापर्यंत, आपल्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. आता मी आमचा जो गंगानगरचा प्रभाग आहे ह्यामध्ये जे 4 वार्ड आहेत, 1 नंबर वार्ड, 2 नंबर वार्ड, 3 नंबर वार्ड आणि 4 नंबर वार्ड, गंगानगर हे पूर्णपणे आमच्या सरोदे परिवारांच्या जमिनीवर वसलेलं आहे. नाव गंगानगर आहे परंतु गंगेचं दुर्भिक्ष त्या ठिकाणी होतं. काही काळामध्येच बापूंनी या ठिकाणी पाणी लाईन टाकलेली आहेत, परंतु अजूनही काही अशा काही गल्ल्या आहेत की त्यामध्ये पाणी पोचलेलं नाही. मी यायोगे आपणाला निश्चितपणे असं सांगू इच्छितो की गंगानगरमध्ये खऱ्या अर्थाने जर गंगा पाण्याची व्हायची असेल तर आम्हाला
त्या ठिकाणी तुम्ही भरपूर मताने निवडून द्या. मग प्रभाग 2 मध्ये असलेले आमचे मित्र सचिन काळे, जे संजय जगताप सरांच्या बरोबर अतिशय सावलीप्रमाणे राहून त्यांच्या मार्गदर्शनाने ते तयार झालेलं कार्यकर्ता आहे, एक तरुण नेतृत्व आहे. आमच्या ज्योतिताई बदुरकर ह्या सुद्धा माजी सरपंच आहेत. सरपंचच्या काळामध्ये त्यांचा त्या कार्य मी जवळून पाहिलेलं आहे. आणि म्हणून अशा पद्धतीचे अतिशय काम करणारे लोक तुमच्या समोर उभे आहेत. त्यांना निश्चितपणे तुम्ही मतदान करा आणि नगरसेवक म्हणून तुम्ही नगर परिषदेमध्ये पाठवा, अशीच तुम्हाला सगळ्यांना मी कळकळीची विनंती करतो. आणि मी स्वतः महेंद्र हरिभाऊ सरोदे सर नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. तुम्ही मला सुद्धा भरघोस मताने त्या ठिकाणी निवडून द्या आणि तुमची सेवा करण्याची मला संधी द्या, अशा पद्धतीची विनंती करतो. थांबतो. धन्यवाद.